माणसाला पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय शांतपणा अजिबात चालत नाही. हो मागे कोण किडा पाडा ना त्याच्या तो त्याच नावी दोष नाही असतो त्यासले ते आपण हातमारी मुलगी देतेस ना बघ त्यासले सिरियल पत्नी ते बरे नाही ते बटन दाबतात चित्र बदलावं सवय एक तास घ्यायचा माझी चित्र बदली राहिलं नाही जाणं असं वाटत तुम्ही त्याशी. आणि आपण सर्वांना पायपडी सांगच कीर्तन बी एवढं सोपं नाही शे बरं. हा मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो कीर्तन एवढं सोपं नाही. या लेकरांना बसवता कीर्तनात आणत जा. कीर्तन एवढं साधन आहे बरं. काही 10वी 12वी नापास बी सांगतात ते आपलं काम नाही महाराज. आम्ही सुशिक्षित आहे का रे? हो 10वी 12वी नापास सुशिक्षित आहे. आता आम्ही डिग्र्या शिकायची काही कीर्तन करा नाही. अरे आमचं जाऊ द्या. कीर्तन करावं तुकोबरायांनी कीर्तन करावं तुकोबरायांनी कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझी धर्माची संस्कृती आहे. कीर्तन एवढं सोपं नाही ना दादा. हे लेकरांना बसवत जा माया. कीर्तनात आणायची सवय पाडा त्यांना. हा कीर्तन आहे आपलं धर्मानं शिकवा. कीर्तन मा जाई बसो 2 शब्द चांगला ऐकायला भेटतात आधी सवय पाडू. मुसलमानना 5 वरीस ना पोऱ्या रोजा धरच आणि आपला 80 वरीस ना म्हातारा काटकीन दारमा एकादशी रोज उभा कोणले चांगलं म्हणून मला ते सुधर. वाईट जरूर म्हणा त्यांना पण काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. 5 वर्षाचा पोरगा रोजा धरतो ना आपला 80 वरीस ना म्हातारा काटकीन दारमा उभा राहत आणि काटकी आपले सांगत बाबा आज तुम्हारे लोगों की एकादशी है आज बकरा कटने वाला नहीं. ऐकून सांगत एकादशी आपली आणि आपला मटण लेवायला जातं मुसलमान आपले सांगत तुम्हाला लोकांनी एकादशी बाकीनं काय ना तारे नंतर मग गोमाली खाली होती पण सोडणार नाही तुम्हाला. उईच जाऊ द्या बट बारीक निरीत पिशी टाकतो माणूसले बाईना सपोर्ट शिवाय माणूस ना शांतपणा नाही. जर चौकमा 4 मित्र भेटणार जर त्या 4 मित्र असले माणूस घरले आणि 4 मित्र देखताच बाईने न विचारता चहा घेणार समजिलो यान घरनं वातावरण 1 नंबर येऊ आणि बाईने चहा पाजानंतर लगेच त्या माणूस तरीच विचारू का मग तसे 15-20 मिनिटं होई घ्यात बसाले नाश्ता बनाय टाकू का. हा शब्द जर मित्रच ना कानवर घ्या ना त्या मित्र 50 ठिकाणी सांगतात काय आपण त्याशी बाई होती हो काय बिचारी माऊली सेवा करत हो नाही का. वय की आप्पा साहेब ना नाव मोठं कोणामुळे बाईमुळे. आणि तुम्ही जर का चौक मध्ये फोन करा नाही त्या महाराज गेलेत आपला गाव मा चाल येऊ का तिथं त्यानं कोण मा सांगू कोणता करत आलेला राही ना तू आखो समजिले यांगर माका गुंदा मातेले रे काका. बरोबर आहे ना. बायकोचा सपोर्ट असेल तर माणूस पुढे जातो अन्यथा ते शक्य नाही. हो आणि ते नात बाबा जे शांती ब्रह्मा होते ना ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवनाला समजावत असताना सांगतात भैया जर भगवंताच्या नजीक जायचं असेल देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते तुम्हाला करायचंय. मग साधकांनी विचारलं देवाला आवडेल ते म्हणजे नेमकं काय. देवाला काय आवडेल तर माझे नाथ बाबा परिचय करून देतात देवाला आवडतंय अभंगाच्या. आवडे देवाची तो ऐका प्रकार देवाला आवडणारे प्रकार संत तुम्हा आपल्या जीवनाला समजवतात. देवाला कोणता प्रकार आवडतो आवडे देवाची तो ऐका प्रकार. मग कोणता प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन केलं ना हा प्रकार देवाला आवडतो. तुम्ही म्हणता ना देवाला आवडणारा प्रकार पण तो अंतकरणापासून असला पाहिजे. आताचा जर विचार केला तर आता लोक अंतकरणापासून करत नाही अंतकरणापासून करत नाही. आपण काय करतो माहितीये का पीछे से आए और आगे धक्काई काय चाललंय ते करताय ना म्हणून आपण करतोय. त्यानं गोंधळ घातला म्हणून आपल्याला घालायचं बरोबर आहे ना. त्यान बाप मरणात होय त्यान कीर्तन जेव्हा ना तुम्ही बिठी दिसू आहे दुसरा देखा दे की मग कशी जास म्हणून प्रदीप मिश्रा बाबांनी अशी कृपा वेगे नवीन पोरगी लग्न करीच नाही ना ते गावानं माहित पडे महादेव मंदिर कोणता कोपरा 15-15 वरीस माहित पडे नाही पोरीसले महादेव मंदिर कोणता कोपराले. पण इथल्या देव करायला लाग जायलेत म्हणे माया. गावामा सुद्धा 3-3 तास नंबर लागत नाही इथला देव करायला लागते. पण खरं सांगा शपथ आहे तुमले ध्यान तर कमी पाहिजे का हा नाही मा जाणं पडीन तिथं तानी गई ना ती आपण सांगीन बायास पा आई रोज नाही येत म्हणेशीन जाणं पडीन. आई एकमेक ना देखा देखी करा मग काय देव भेटणार असे का
देवांतकरण पाय करा. आणि समजा तुम्ही महादेवले कितला बी रोज नाचो आणि कितला बी बेलपत्र चढावा, महादेवले बेलपत्र चढावा जातील काय माझं का सासूर गाया तिथे चोरून बहीण आणि तिथे देव काय तुमले प्रसन्न आहे मला नाही वाटत नाही. सासू जर म्हणत नाही हो बहीण जर कब्बरची आठी दे कायम नाही तुला तांबा मग मंदिरवर जा येऊ द्या तुम्ही काय तिथला मरी नाही जा हो म्हणा. काय आनंद वाटी त्या महादेवला गोड बघतो त्याला अशी वाटी शिवदातून दर्शन काय लावून जाणं वाटे. हो तेवढं बरं आहे आपण. हो तेवढं बरं आहे आबासाहेब तुम्हाकडे बट्या बाया बिचाऱ्या सासू असले वाढणाऱ्या होती. हा कथाने बाईच ना सांगा पहिल्या पायरीपासून परमार्थ करायचा. थोडा वाईट वाटून घेऊ नका मला थोडा हक्कानं बोलायला आवडतं. मी प्रत्येक कीर्तनात पहिले तर सगळ्या महिला म्हणतात कारण तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात. पहिले तर तुम्हाला पायपडीशनी माफी मागास अजिबात मनवर लेवान नाही लेतावून ते फक्त परिवर्तन करल्यास स्वतःवर राग दर्जात नका बहिणीवर आज ना कीर्तनकार पुन्हा पोरे आहे तुम्हाला भावी असं समजेशन बोलत तुम्ही जर मादेवले दोष दोषने अख्खा दोषीशने बी उगेन पी टाकाना तरी सुद्धा भेटावणे जर गरमा सासू सासराले त्रास देते मायच्यान कधी भगवंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आमच्या संतांची शिकवण आहे आत्मा तो परमात्मा आहे. जोपर्यंत आत्मा पूजत नाही तोपर्यंत परमात्मा भेटत नाही. बरोबर आहे ना. हो नवरा पहिले पतीने सेवा करू सकाळी मग उठतात देवदर्शन करा पहिले नवरानं दर्शन करले नवरा बी तसा पाहिजे बुवा हा बुधा हा मन बोलणं थोडं जड आहे पण ते सत्यता मांडच बाकी नाही ना. अपेक्षा ठेवतो बायकून मन पाय पडायला पाहिजे आणि संध्याकाळी आई बहिणी चिंता मायो नेमन तरी येला घेऊ माय का पोऱ्याला जाणं पडे उचलाले असा जर नालायक होते त्यांना काय पाय पडी बिचारी मावली. हा तेवढं बरं आहे बा तुम्हाकडे कोणी नाही बटा माळ करीच येत तेवढं बरं आहे त्या माऊ पाठी ना आपली राहिली मी जागर पाडीचे जटे तेवढं राहतं तटे बोलायला घाबरत विठ्ठल विठ्ठल. अरे भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं माझ्या संतांनी पण ते टाइमपास म्हणून नाही कोणी करतंय ते बघून नाही तर अंतःकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं. नक्कीच भगवंताला ते आवडतं पण ते आपल्या अंतःकरणापासून असलं पाहिजे आणि अंतःकरणापासून भक्ती केली माझ्या शबरी मातेनं जातीनं भिल्ल समाजाची. समाज मला अजिबात आवडत नाही कालच्या कीर्तनात पण सांगितलं याच्या अगोदर पण प्रत्येक कीर्तनात मी सांगतो. हो भिल्ल समाजाची शबरिया जातीपाती मला अजिबात आवडतीच नाही. तुमच्याकडे आदिवासी लोक शेत ना हा शेतच ना 40%. अरे वा त्यांची भाषा कोणची काही जायला नाही मग मालिक जातीपाती मला अजिबात आवडत नाही. मिळेल भाऊसाहेब पण तू मला सांगतो बरं का काही लोक तुमले दिखाले त्या हलकी जात ना बारी जात ना असा करतच लोक पण काही लोकेच नाही ना काही बोलू नका काही लोक आहेत ना तुम्हाला नजर मजुरी त्या कमी होतील पण त्याच नापायन सुद्धा शिकासार करा. आदिवासी लोकेसना लग्न देखील आहेत का तुम्ही हा पहिला पाणी पडे ना ऊस तोडायला जायला राहत पहिले आता कमी घेतेस ना ऊस तोडायला जायत पहिला आदिवासी लोक एवढा नम्र लोके राहतस ना त्या कधी जेरावर राग करत नाही. कोण आकार लगीन ना बँड वाजे ना त्याच ना कोण आकार लगीन ना बँड वाजे ना नाचानं सुरू कर देत असते. राग नाही रुसवा नाही मला कोणी हात तरी वडायला पाहिजे मग मी नाचतो असं राजकारण अजिबात नाही. फक्त वाजायला पाहिजे नाचानं सुरू आणि आपला चला ना आपण सुरू ताते चला नाही मला जमत नाही तू शिलक रे अरे अडचण नको करू कर काय येतात मला जमत नाही वाला रातभर नाचत दिल्ले झोपिले तसे कथा सांगा भाऊ चाल रे काही पंगत चालू होईल चाल रे जेवायला चाल नको बोरव दे रातना तर केलं झोपू दे शेका काही राग रुसवा आपला चालू पंगत आणि मंडप मग खुर्ची टाकीन बसले जर साजरा होणार ना का हो जेवणात ते तुम्ही मला कोणी विचारलंच नाही. हो म्हणा बाय पंगत चालू तू काय रे भुक्या लंबाकूच जायची रे तू मला कोणी सांगितलं नाही आहे ती किराणा तुला पुटीन पाटा पण जायचं लोक खायला निव्वळ वायवर कोणाचे लोकेशन बरोबर आहे की
चालू पण घेते पुढची टाकीन बट्ट जेवण कर मला कोणी सांगितलं नाही लोक काय करायला काय काय हजामत करायला उजी दीड शाणार आता काही काही आणि बाया बी तेवढ्या समजदार बरं का त्याच ना आदिवासीच मा साहेब आप्पासाहेब आदिवासी लोकेशना लग्नात जावा एखादी नवरदेवनी माय रुसताना दिखली का तुम्ही कधीच नाही कधीच रुसावत नाही त्या बाया आणि आपल्या शाव जात ना 10 हजाराच्या साड्या नेसतीस 10 तोडं सोनं घालतीस एक महिन्याचं लगीनले जायला तू पंगत नाही चालू पत्र वाई होते उठीन उभी मंडप ना त्या कोपराले नवरीन माय रावण्या करे नवरीन मावशी रावण्या करे नवरीन काकू रावण्या करे ताई जेवण करल्या ना ताई खाले ना माल नाही खाना ऐका उकडी जाईल म्हणून तुला असा झटकाच काही राहणार एकदम मी जोडे का म्हणतात ताई एवढ्या बाहेर रावण्या करा खायला ना नाही म्हणे महाराज मला नाही करा म्हणतात काय होईना तुले मला पोबरान वाटी तरी लाई का म्हणे ओ म्हणा बापरे असं बोल गेलो वावरशे रे भाऊ आधी काळात सरास आपण म्हणतो पोबरान वाटी 10 तोडा सोनं 10 साडे 5 रुपया पोबरान वाटी करता डांगो घालते ना वाय बारपणाने काय सर त्या लोकांचे काय देणं नाही आपला 8,000 कधी एखादा इथलं बी सांगा ना एक पडवले जायला जातीस ना एखादी जर पिठाईश दुसरी बाई चहा देवा घे ना आपली वैले मोठी नाही बाई बसेल तकानी बाई जर चहा देवा घे ना दुसऱ्यांदा चहा देवा जा नको माय एक चिकनी लेपास मी काय शे ओ बाप मी तर 2 मिनिटांना फरक होणार तू मरीच आली तिथला अजून तो गरम कर तीन तोंडले बी राहिले तिथला मग तू उकडीत जास्त काय भयान लोकच किडा पाडा सर्व त्या लोक महाराज कधी कोण राग नाही रुसवा ये रागले संताप बी करले ना तरी राग रुसवा करतात नाही त्या तिथला बी राग करले तसे राग तरी सुद्धा काहीच नाही जेवणले नाही बोलावं तरी रुसवा नाही त्यासना एवढा आनंद आहे आपण आदिवासी लोक पहिला पाणी पडणार मग लग्न चालू आहेत पहिला पाणी पडे ना तर पाणी बी तसा पडेल आणि लोक बी चांगला होतात म्हणजे पाणी बी चांगला पडेल लोक आता देवना दोष काढायला लागले देव बी काय करा ना नाही गो का रे तू भाऊ नाही किन काय घ्या देववर दोष काढायला हो बराच लोक सांगतो बरं देव बी काय खरा ना नाही गो म्हणा बापरे आव खरा ना देवले सांगला ना देव बी खरा ना नाही गो असं तुम्हाकडे नाही असं सांगणार सांग द्या बी नका नाही ते आज ना कीर्तनकार पुरा न्यायचे कटी बी टिंकी वाजतील तुम्ही पहिला पाणी पडे महाराज वारा वादळ सुटेन त्यासना त्या टोपल्यामध्ये पापड त्या कुरडाया हो त्या आदिवासी लोक चालू साड्या बिचारा त्या नव्या साड्या नेशे आहेत पदरणारा पड जाय पाणी पडे आणि त्या पडत पाणी मग पहिले त्या मारुतीले नैवेद्य देवा जाय हो आणि त्या नैवेद्य देताना सुद्धा जेवणात जा ना म्हणे मिलिंद बाबा हो आपला माहित नाही तुम्हाकडे कसा गाणं मला माहित नाही पण त्या जुन्या म्हाताऱ्या सांगेल आपला गाणं म्हणजे काय जेवणा नाही धरमणा नाही आपला गाणं कोणी टाकी अंगण माता शिलगाई देती खाटले होती चटाटे कोणी टाकी अंगण माता ती खाटले बी शिलगाव तू बी छेडो पाकू आदिवासी लोक महाराज पण काय म्हणे माहितीये का त्यासना गाणं स्वामी देवराय हे उठ हनुमान तुला मानस लगीन निगरणानी उतान तुला दिनास आई फक्त माले म्हणाल चालेल तुम्ही म्हणाल चालव नाही कारण मला लायसन भेट झाली नीच ना तुम्ही जर म्हणत तुमले सांग ओ बापरे या असं म्हणाल का रवी भावानी का करणी करते मी बुजा मी असं तुम्ही नका म्हणा नाही ते तुम्हाला येल का तुझा कॅन्सल करते त्याच्या कारणास माझी देवले नैवेद्य देत त्या उठ हनुमान तुला मानस लगीन निगरणानी उतान तुला दिनास तसा तसा माझ्या टोपला म्हणा पापड हवा उंडी जाय हो त्या कोरडाईसवर घाण पडे आणि त्या येरावर सुटे लय नाही का पापड लय नाही माये काही फिरलं नाही बाण सुरत नाही लय नाही रे लाली जणाला आहे ना माये वय नाही लोक आम्ही येच नाही इतकं सुटील तरी राग रुसवा नाही आपलाच एकटी शब्द बोला का लगेच राग धरतच नाही का काही काही गोष्टी आहे ना जातीपाती नाही बघायचे संस्कार बघायचे महाराज आपस बरोबर आहे ना संस्कार बघायचे ओ भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली संत म्हणजे शबरी माता
शबरी मातेनं, आता शबरी मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ती राजकन्या होती, राजाची पत्नी होती आणि कुंभमेळा लागलेला. कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन करायचं होतं. शबरी मातेनं जेव्हा राणी होती मागच्या जन्मामध्ये, तेव्हा राजाला सांगितलं मला की नाही साधू संतांचं दर्शन घ्यायचं, म्हणजे कुंभमेळा लागला तिथं जायचंय. कुंभमेळ्यात जायचं, राजाने सांगितलं तू काय साधारण बाई आहे का, तू राजाची पत्नी राणी आहे, तुला इतकं सहज जाता येणार नाही. तुला जर घराच्या बाहेर, महालाच्या बाहेर, दरबाराच्या बाहेर निघायचं असेल तर अगोदर ढोल नगारे वाजवतील आणि ते सांगतील की राणी आता दरबारातून बाहेर येत आहे. लोक अगोदर सांगतील तर तुला निघता येईल. आणि तुला असं सगळ्यांना तुझं तोंड दिसेल असं नाही, तुला पदर घ्यावा लागेल. कोणले पहिल्या राण्या होत्या बिचाऱ्या, राजासने बायका होत्या तरी सुद्धा पदर लिहिली आहे. दत्ता बहिणी ना तुम्हाला विचारू तुम्ही काय सांगतो. हा मग त्याने माहिती ना मला किती राहणार बॉस. राजाने राणी होती तरी पदर शिवाय बाहेर नाही गेले. आपला पण काही नजर राहत नाही, काहीच राहत नाही. उजी होय की 2-4 बिघरा ते बी यंदाटाचं ताण द्यायचे तरी आवरवतात नाही. तुम्हाला सांगतो बरं का, मी प्रत्येक कीर्तनात माझ्या कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो. बाई आहे ना जेवढी पदर घेऊन सुंदर दिसते ना तेवढी बिनपदराची नाही दिसत. तर खेडागावातलं वातावरण चांगलं आहे, अजून माया पदर पडू देत नाही. पण काय काय सिटीज मध्ये इथं बेकार वातावरण आहे. असे बिगर पदर नाही राहतील. बहिण 10-10 हजार 5-5 हजार साड्या नेसतील, साडीन सगळेच पदर राहत डोक्यावर टाकीले. बरोबर आहे की नाही. डोक्यावर जर पदर असला ना असं वाटत ना तुम्ही देवी सारखे दिसतीच बहिणी म्हणा. बाईना डोक्यावर जर पदर आहे ना असं वाटत जाईन डायरेक्ट काय मायनं दर्शन लिहिले हो असं वाटत. बरोबर आहे की नाही. बिगर पदरने काही चुलतीच बाया या फटाफट टाकल्या. डोक्यावर पदर असला पाहिजे, कारण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर. आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर केलाच म्हणावं इंडियन मदर. हे आपले संस्कार आहे. आणि तुमचा डोक्यावरचा पदर आहे ना तुमच्या मायबापाची इज्जत वाढवतो. माया हो पहिलेच पाया पडून माफी मागून बोललेलो मी. बोलताना राग धरू नका. शिकता आलं तर शिकण्याचा प्रयत्न करा. आपण ते नवीन वार येईल कोणतं आता बाया ते नवीनच घालायला लागल रातले गाऊन. नका बहिणी मी तुम्हाला पाय पडल तर गाऊन नका घालत जा. काहीतरी चूक दुखे तुमले काही त्रास आहे म्हणशील जर घाला ते काही अडचण नाही मला, पण ते गाऊन नका घालत जा बहिणी तुम्हाला पाय पडत. कारण गाऊन घालायचे तुम्ही बायाने मला चुरडात दिसते. पहिले शेतकरी नाही का बाजरी चोरा चिडावडा करता लाकडी गाठी नका घालत जा तुम्ही त्या शेलगावात. एवढ्या सुंदर पाया तो आदिशक्तीने अवतार दिसतीच तुम्ही त्या गाऊन घालली नका चुरडात दिसते नका घाला. आणि समजा एखादी बायला सवय थोडी जायला गाऊन घालाने, गाऊन जर घाला ना बहिणीतून घर ना बाहेर नका निघत जा. एखादा जर कधी मध्यम रात्री देखील नाही एखादा उकडी जाईल तुमच्या देखील, कारण मजा नाही दिसतीच तुम्ही गाऊन घालायची. हा साडीवर बाई एवढी शोभीन दिवस का. हो डोक्यावर पदर असला पाहिजे. डोक्यावर जर पदर असला ना तर हे म्हातारे बाबा टोपीवाले बाबा बघतात ना तुम्हाला माय बापाचे बिगर देखा नाही तुम्हाला माय बापनी स्तुती कर देतात. अरे कोण करणी पोरे रे काय माय बाप न वय नाही काय माय बाप ना संस्कार डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. माऊली तुम्हाला माय बापले बिगर दाखा ना तुम्हाला माय बापनी स्तुती वय राहील. फक्त तुम्हाला डोक्यावर ना पदर. बरोबर आहे की नाही. डोक्यावर पदर टाकले बरं मग तू डोक्यावर ना पदर काय अलग खर्च करणं पडत असं बी नाही ना. साडीन संगे शिलकेल राहत चला 1000-2000 वेगळा खर्च करणं पडत. काय खर्च करा काही काही बाया लगीन मग सुद्धा 10,000 लुगडा नेशी देते 10,000 साड्या नेसतील आणि त्या पदर 3 पाकू शिले 75 फळक गुंडाई गुंडाई फिरते. इथले हुशार म्हणतात का तुम्ही प्युअर येड्या. 10,000 साडी डोक्यावर पदर टाकली ना ती 3 पाकू शिले 75 फळक गुंडाई गुंडाई फिरत येडी. हा सोनार पदर टाकू डोक्यावर माय बापाना करते दोन्ही. आधी तसं कोणीच करत नाही बाबा. हा करते तरी काल नेम काही नाही करत. शिलगाव माय आता ओलं सांग झाले आऊ. शबरी मातेला राणी होती आणि राजाने सांगितलं तू राणी हा तुला पदर घ्यावा लागेल. एवढा घुंगट घेतला आणि पालखीमध्ये बसून गेल्या. साधू संतांचं दर्शन झालं नाही का पदर प्रमाण वाढवायला लावलं. इतका घ्यायला पाहिजे पण इतका पदर होता. साधू संतांच्या चरणाला स्पर्श केला पण एकाही साधूचं एकाही संतांचं दर्शन झालं नाही ना बाबा.
म्हणून शबरी माता राणी घरी आल्या आणि घरी आल्याच्या नंतर भगवंताच्या दरबारात उभ्या राहिल्या आणि भगवंताच्या समोर ढसाढसारडायला लागले, देवा जर राजाची राणी बनून एवढे नियमात राहावं लागत असेल, जर मला साधू संतांचं दर्शन होत नसेल, तर मला चांगला समाजही नको आणि मला श्रीमंतीही नको. गरीबाच्या घरात गरीब परिवारात जन्माला घाल, पण साधू संतांचं माझ्याकडून सेवा झाली पाहिजे असं काहीतरी कर. म्हणून माझी शबरी माता पुढच्या जन्मामध्ये भिल्ल समाजाचे शबर राजा आणि शबर राजाच्या पोटी आली शबरी माता. आणि शबरी मातेचं पहिले परिस्थिती अशी होती की लहानपणीच लग्न करायचे. पहिले परिस्थिती अशी होती लहानपणी लग्न करायचे. शबरी मातेचं लग्न ठरलं बकरांचे दावण बांधलेले. शबरी आईने विचारलं बाबांना, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? बेटा तुझं लग्न करायचं, तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवले येतात. बाबा एवढे बकरं मारणार आहेत का? म्हणले हो बेटा. शबरी आईने मनातच विचार केला, जर एवढे जनावर मरत असतील तर मला लग्नच नाही करायचं. कोणाला वाटलं आई, जर जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही, कोण सांगत? म्हणजे मटन माचा खाऊ नये. कोणले वाटणं? शबरी कोण होती? बिलीन. म्हणजे मटन मासा खाऊ नाही, कोणले समजणं? मटन मासा खाऊ नाही, कोणले वाटणं? बहिणी कोणले? शबरी कोण होती? मला जातपात सांगा ना, आवडत नाही, फक्त तुमले परिचय देवासाठी सांग राहिलो. भिल्ल समाजाची शबरी वाटत होतं मटन मासा खाऊ नाही असं. आणि काय लोक आदिवासी म्हणत असतील, तुमले सांगू का? भिल्ल समाजाच्या शबरीला वाटत होतं जनावर मेलं नाही पाहिजे, मांस मच्छी खायला नाही पाहिजे. भिल्ल समाजनी बाईले समजणे आणि आपला चांगला जात ना मालकान तेच आम्हा काळ्या टाकाच वाटेच असं वाटते. अरे तुला फाशी लिवली होती मी करत हो काळ्या, मग कोण चांगला? आई बापांचा त्याग केला, जर जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. शबरीनं घराचा त्याग केला, महाराज जंगलात जाऊन राहायला लागले. पण जिथं राहत होती तिथं एक ऋषींचा मठ होता. त्या ऋषींचं नाव काय बोलू नका महाराज मंडळी. वा वा क्या बात. मातंग ऋषींचा मठ होता आणि त्या मठाजवळ शबरी माता चोरून लपून सेवा करत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी बघितल्याच्या नंतर विचारलं, बेटा कोणाच? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी आहे आणि माझ्या बापानं बकऱ्याची दावण बांधून ठेवली माझ्या लग्नाची पंगत देण्यासाठी. मी विचारलं बापाला, एवढे बकरे काऊन बांधून ठेवले? बेटा तुझं लग्न करायचं, तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढी जनावर बांधून ठेवले. बाबा जर एवढे जनावर मरत होते म्हणून मी घराचा त्याग केला, मला लगीनच नाही करायचं, मी तर राहते. म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुमची सेवा करते. आणि ते सुद्धा बरं का, काही लोक जातात देखणार तो बी होता. आता वाडी घ्या बा. शबरी माता जेव्हा सांगत होती मी शबर राजाची मुलगी शबरी आहे ना, तेव्हा जे साधू लोक होते ना, गुरुजींचे मातंग ऋषींचे शिष्य, त्यांना वाटलं की भिल्ल समाजाची पोरगी इथं राहते, या पोरीच्या पदस्पर्शाने ही भूमी अपवित्र झाली आणि इथं आपण राहिलोय ना, म्हणून आपण सुद्धा अपवित्र झालो. मग ते तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जात होते. ज्या सरोवर मध्ये स्नान करायला रोज जात होते, त्यांना वाटलं की आज आपण स्नान करायचं. स्नान करायचं. आता हे पाप धुवून घ्यायचंय आपल्याला. पाप धुण्यासाठी गेले. ज्या पाण्यात रोज स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं. महाराज पडत आले, गुरुजींना सांगितलं, गुरुजी जिस पानी में हम रोज स्नान करते थे, नहाते थे, उस पानी का तो खून बन गया गुरुजी. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, ज्या पोरीचा तुम्ही अपमान करून गेलात ना, ती कोणी साधारण नाही, ती एक भक्त आहे आणि भक्ताचा अपमान माझा भगवंत सहन करू. जगाचा मालक आला लखनजीला घेऊन जगाचा मालक आला. शबरी मातेला गुरुजींच्या शब्दावर विश्वास होता. बघितलं येणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही, जगाचा मालकच आहे. भगवंताला बघितल्याच्या नंतर शबरीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. लखनजीने विचारलं, आई साहेब जगाचा मालक तुम्हाला भेटतोय, जगाच्या मालकाच्या समोर तुम्ही आहात, तुमच्या कुटियाच्या समोर जगाचा मालक आहे, त्याची तुमच्या डोळ्यात अश्रू बस काय? शबरी मातेनं सांगितलं, लखन लहानपणी मायबापांचा त्याग करून आली, इथं मला पाणी प्यायला भांड नाही, पाणी प्यायला ग्लास नाही, मी पाल्या पाचोड्याचा डोल बनवून पाणी पिते. आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती साधू संत दारी आल्याच्या नंतर त्यांचे पद्यपूजन झालं पाहिजे, पायाची पूजा झाली पाहिजे. आता मला देवाचे पाय धुवायचे, तर माझ्याकडे पात्र नाही लखन, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी. शबरी आईचे विचार, जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे, जगाच्या मालकाचे पाय धुवायचे, पण काय करू, माझ्याकडे पात्र नाही देवाचे पाय धुण्यासाठी. लखनजीने आईचा हात धरला. आईला सांगितलं शबरी मातेला, आई तुमच्याकडे देवाचा पाय धुण्यासाठी पात्र नाही म्हणून रडताय का? देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय? अजिबात रडू नका. देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही, पण तुमची पात्रता एवढी की जगाचा मालक तुमच्या दारात आहे.
शबरी मातेला जगाचा मालक भेटायला आला, पण गुरुजींनी सांगितलं होतं की इथं येईल जगाचा मालक, पण त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करावं लागेल. आणि जेव्हा शबरीनं देवाचं नामचिंतन अंतकरणापासून केलं ना, तर प्रभू रामचंद्र भेटायला आले. नामाचा उच्चार रात्रंदिवस केला शबरी मातेनं, म्हणून भगवंत भेटले. पटलं साधकांना. पण काही काही साधकांच्या मनात प्रश्न होता, मग समजा आम्ही जर का रात्रंदिवस नामचिंतन केलं तर त्याच्यानं भगवंत भेटतो का? म्हणजे भगवंताला तेवढंच आवडतं का? नाथबाबांनी सांगितलं हा तर पहिला प्रकार आहे. अजून पुढे ऐका ना काय काय नियमाचं पालन करायचंय. तुळशी